केळी संशोधन केंद्र, केळी संशोधन केंद्रासाठी मी प्रत्येक अधिवेशनात बोलतोय आणि आमच्या या भागात केळी संशोधन केंद्र झाल्याशिवाय या भागाचा उन्नती होणार नाही. केळी संशोधन केंद्राबरोबर आपण त्या ठिकाणी एक बैठक लावावी आणि त्या बैठकीच्या माध्यमातून केळी संशोधन केंद्र आमचं येणाऱ्या वर्षामध्ये सुरू होईल असे आपण नियोजन करावं अशी एक विनंती करतो. आणि शेवटची एक विनंती करतो की आमचा ड्रायपोर्टचा प्रस्ताव त्या ठिकाणी आपल्याकडे येत आहे. जे ड्रायपोर्ट झाल्याशिवाय आज जी एक्सपोर्टसाठी बाबा आपल्याला त्याच्यावर बंदरावर अवलंबून राहावं लागतं, ते ड्रायपोर्ट व्हावं आणि त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी एंडोर्समेंट दिली होती, त्याची बैठक लागली, त्याचा सर्वे झालाय आणि मोडलीम MIDC मध्ये त्या ठिकाणी आपली जागा देखील त्यांना पसंत आहे. त्याची 3 कारण आहेत त्या ठिकाणी मंत्री महोदय की त्याला आम्हाला हा हायवे आहे, तिथं रेल्वे ट्रॅक आहे आणि तिथं आता आमच्याला त्या ठिकाणी आम्ही रेल्वे ट्रॅकला कार्गो टर्मिनल देखील मंजूर झाले. म्हणजे त्या रेल्वे ट्रॅकवरनं डायरेक्ट कंटेनर ठेवला की तो GNPT ला जाईल किंवा भारताच्या कानाकोपऱ्यात रेल्वेनं जाईल. आणि मग आज जे आम्हाला 50,000 ते 54,000 रुपये भाड्यात ट्रकला जाते ते उद्या 18-19 हजारात बसत, त्या एक फायदा होईल. म्हणून मोडलिंग मध्ये त्या ठिकाणी आम्ही ड्रायपोर्टची मागणी केली आहे. त्यासाठी जागा उपलब्ध आहे आणि त्याच्यासाठी काही अकाली देशातल्या जसं आता ही सगळे इमिरेट सारखी कंपनी आहे, दुबई मध्ये आहे, अबुधाबी आहे किंवा सौदीतली आहे, तर अशा एक 10 कंपन्यांची बैठक देखील त्या ठिकाणी साहित्य अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसमोर आमची झाली होती की त्या लोक तिथे त्या ठिकाणी त्यांची कोल्ड स्टोरेज बांधतील आणि ते त्या ठिकाणी इथून सगळा माल ड्रायपोर्टच्या माध्यमातून येतील. आणि ड्रायपोर्ट जसं साताऱ्याला झालंय VVCचं जसं आपल्या भागात झालं, तर हे जे आता जे सगळे प्रश्न आहेत त्या सगळ्याच्या प्रश्नाचं एकच सिंगल उत्तर आहे की इथून सगळा माल, मग केळी असेल, द्राक्ष असतील, बेदाणा असेल, डाळिंब असेल, जे जे आहे ते सगळं त्या ठिकाणी आम्हाला जगाच्या बाजारात विकायला आणि त्याचा जगाचा रेट आम्ही इथं बसून ठरवू शकतो. माल तिथे गेल्यावर ठरवण्यापेक्षा ते ड्रायफ्रूटची एक चांगली गोष्ट आहे, तर ते आपण करावी. आपल्याला खरंच धन्यवाद देतो कारण मंत्री महोदयांनी बांधावरती जाऊन आपल्या समस्या ऐकून घेणारे एकमेव मंत्री त्या ठिकाणी आहेत. मंत्र्यांनी इथं येऊन आपल्या समस्या त्या ठिकाणी जाणून घेतल्या, आपले सगळे प्रश्न त्यांनी समजून घेतले आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसात त्या ठिकाणी मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावतील आणि त्या बैठकीतनं हे जे आता आपण मांडलेले सगळे प्रश्न आहेत, ज्याची बाबांनी आता तुम्ही सगळ्यांनी जी माहिती दिली त्या बाबतीत आपण एक बैठक लावावी. आम्ही परवा दिवशी 293 वर माझा प्रस्ताव देखील आहे, मी या केळीवरच बोलणार आहे. 293 परवा दिवशी माझा मंगळवारी नंबर आहे, तर सोमवारी मी ऑनलाईन जाता, त्यामुळे माझा सोमवारी नंबर आहे. तर आपल्याला या बाबतीत आम्ही अधिवेशनात देखील फोरमवरती प्रश्न विचारू. त्यास तुम्ही तिथं उठून जर सांगितलं मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावायची तर ती तातडीनं अधिवेशन संपायच्या आत देखील लागेल. आपण अशा पद्धतीची सहकार्याची भावना कराल. आणि ज्या 2 गोष्टी राहिल्या, भाऊसाहेब कुंडकर आणि जी मनरेगा, याच्यामध्ये आमची जी भाऊसाहेब कुंडकर मध्ये काय होतंय की द्राक्ष आणि केळी त्या ठिकाणी समाविष्ट नसल्यामुळं आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण येते. आणि जी आज आमची मनरेगाची योजना, तुम्ही मग शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितलं की 5 एकरापर्यंत मर्यादा आहे, की आता 5 एकराची मर्यादा आपण NDRFच्या नियमानुसार, जसं काल आपण पूर परिस्थितीला 3 हेक्टर केली होती, तशी 2 ची 3 हेक्टर करावी. काय सगळं मोकळं होणार नाही, पण 2 ची 3 हेक्टर जरी केली तरी आमचे बऱ्यापैकी शेतकरी त्या मनरेगामध्ये देखील 3,98,000 आसपास त्याला अनुदान मिळतंय, तर ते त्याच्यात समाविष्ट होईल. आणि राहिलेल्या लोकांना भाऊसाहेब कुंडकर मध्ये घ्यावं. आणि याच्यात या केळी बरोबर द्राक्षाचा आमचा विषय आहे. माणेगाव आमच्या परिसरामध्ये द्राक्ष आहेत आणि त्याला कुठल्याही पद्धतीने ह्या योजनेत बसत नाही. या योजनेत बसवण्यासाठी आपण त्याला मदत करावी. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण फलोदन मंत्री असल्यामुळं आणि त्याबरोबर फळाच्या बाबतीत आमचं जे आज केळी पीक आहे ते पहिल्यांदा फळ म्हणून घ्यावं, कारण आम्ही अजून फळात नाही. फळात घेतलं पाहिजे. ते फळात घेतलं तर फळाचे अनुदान आम्हाला त्या ठिकाणी मिळतील. आणि याचबरोबर जे म्हणून गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला आतापासून मंत्री महोदय तयारी करावी लागेल. कारण भारताचा आणि अमेरिकेचा करार झालाय, लोक आधीच भयभीत आहेत की उद्या काय होणार आहे.
तिकडचा माल इथे येऊन आमचं कुठं तर वाटलं होईल का, तर त्याच्यासाठी आपण त्यांच्या उत्पन्नाला उत्पन्न लावण्यासाठी आता आपल्याला तयारी करावी लागणार आहे. योगायोगानं तुम्ही हक्काचे मंत्री आमच्याकडे आहेत, तर या सगळ्या गोष्टीवरती आपण योग्य तो तोडगा काढाल आणि तात्काळ बैठक घेऊन या सगळ्या प्रश्नाला मार्गी लागाल अशी मी विनंती करतो. बाबांनी या बैठकीचं आयोजन केलं म्हणून या सगळ्या विषयावरती विचार विनिमय करता आला. आपले प्रश्न सरकार दरबारी मांडता आले. मला त्या ठिकाणी एकटाच मी मांडत होतो, मला जोडीला त्या ठिकाणी पाठायला अजून ताकद सगळ्याची मिळाली. अनेक प्रश्न कानावरती होते, त्याचा उजाळा झाला. त्याबद्दल बाबांचे आणि मंत्री महोदयांनी या ठिकाणी येऊन आपली सगळ्याची व्यथा ऐकली, त्याबद्दल आभार व्यक्त करून मी आपली रजा घेतो.